सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। विधानसभा निवडणुकीचे मतदान आज सुरू असून कुडाळ मालवण मतदारसंघातून आमदार वैभव नाईक यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक बूथवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उत्स्फूर्तपणे मेहनत घेत आहेत। आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदारसंघातील काही बूथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला असता आमदार वैभव नाईक यांना शिवसैनिक व नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। आज मतदानचा हक्क बजावला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उद्धवजी नेतृत्वाखाली येईल याचा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकांनी घराणेशाही, गुंडेशाही आणि च्या विरोधात मतदान केलेलं निश्चित करणार आहे आणि मी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होणार आहे। तर कणकवली मतदारसंघासाठी आता आपण मतदान केलं। कणकवली आपल्याकडून संदेश पारकर उभे आहेत, समोर नितीश राणे आहेत। कसं चित्र पाहता? संदेश पारकर सामान्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांना लोक या मतदारसंघातील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी देतील। थँक्यू अरविंद बाहेर। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।